नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, फक्त 2 दिवसाची प्रतीक्षा आहे आणि 2 दिवसानंतर अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा GR येणार आहे आणि फिक्स तारीख ही आता 31 मे हीच झालेली आहे. कारण या अगोदर ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या फक्त अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून 31 तारखेला कर्जमाफीचा GR किंवा कर्जमाफीची घोषणा केली जाईल हे अंदाजे एखाद्या वेळेस सांगितण्याचा प्रकार करण्यात येत होता. परंतु शेतकरी मित्रांनो, सर्वांना एक आनंदाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण खरंच अखेर कर्जमाफी जाहीर करण्याची तारीख फिक्स झालेली आहे. कर्जमाफीचा GR काढण्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि ती म्हणजे 31 मेच. अशी माहिती बच्चू कडू यांनी दिलेली आहे. जी कर्जमाफी बच्चू कडू यांच्यामुळे मिळाली, जी 30 जून तारीख बच्चू कडू यांच्यामुळे मिळाली, तेच आता सध्या सत्तेमध्ये सामील झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. माननीय बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे की 31 तारखेला राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा GR काढला जाणार आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी जे कर्जमाफीची वाट पाहत आहेत त्या GR येण्याचा महत्त्वाचा कारण म्हणजे प्रत्येकांनाच अपेक्षा आहे की मी कर्जमाफीत पात्र होईन की नाही, या कर्जमाफीच्या अटी नियम निकष काय आहेत, या सर्व गोष्टी जाणून घेण्याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे. त्यामुळे फक्त आता 2 दिवसाची प्रतीक्षा आहे आणि या 2 दिवसानंतर राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठी बातमी येणार आहे, जेणेकरून कर्जमाफीची घोषणा होईल व कर्जमाफीचा GR येईल. हा GR आल्यानंतर राज्यातील किती शेतकरी याच्यामध्ये पात्र होऊ शकतात, कोणते शेतकरी यामध्ये अपात्र होऊ शकतात, कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000चं अनुदान मिळेल, कोणत्या शेतकऱ्यांना 2,000चा लाभ मिळेल, 2 लाखाच्या पुढे शेतकऱ्यांचं काय होणार, 2025मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार, या सर्व गोष्टीची माहिती GR आल्यानंतर समजणार आहे. त्याचबरोबर जे धान बोनसची प्रतीक्षा करत असलेले शेतकरी आहेत त्या धान बोनसधारक शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्या शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार का, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. तर या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला पुढील 2 दिवसानंतर समजणार आहे. पुढील 2 दिवसाची प्रतीक्षा झाल्यानंतर 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्यातील सरकार करणार आहे. कारण राज्यातील सरकारने या अगोदरच कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, परंतु ही घोषणा झालेली होती, परंतु राज्य सरकारकडून GR कधी येईल ही अपेक्षा होती आणि अखेर राज्य सरकारकडून तातडीनं पुढील 2 दिवसामध्ये GR काढला जाणार आहे. त्याबाबतची संपूर्ण तयारी झालेली आहे. फक्त आता GR काढून कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार, कोणते शेतकरी यामध्ये अपात्र होणार, या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला 31 तारखेदिवशी समजणार आहे. त्यामुळं प्रतीक्षा आता फक्त 2 दिवसाची राहिली आहे. खूप दिवसापासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत आणि याच कर्जमाफीची आता प्रतीक्षा सर्वांची संपणार आहे. परंतु आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आशा आहे की 2 दिवस फक्त आपल्याकडे आहेत आणि राज्यातील सरकारला विनंती आहे की यामध्ये जास्तीत जास्त नियम अटी निकष कमी करावेत व जास्तीत जास्त शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र करावेत, हीच सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण राज्यातील शेतकरी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यापासून अजूनही खूप वंचित आहे. खरीप हंगाम 2025मध्ये झालेली अतिवृष्टी ही महाभयानक अतिवृष्टी होती आणि यामुळेच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यातील सरकारने एका सध्या जो नाराजीचा वर्ग शेतकऱ्यांचा आहे यांना खुश करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी गमावू नये आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ द्यावा. पाहूयात की पुढील 2 दिवसानंतर GR नंतर कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होतात, कोणते शेतकरी अपात्र होतात आणि कोणकोणत्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना भेटू शकतो, यावर संपूर्ण लक्ष आपलं राहील. याबाबत कुठलीही अपडेट आली की लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.